तिसऱ्यांदा विजय मारलेला आहे, काय सांगाल कुर्ला विधान किती आनंद आणि किती जल्लोष साजरा करतो? आज या ठिकाणी माहिती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याबरोबर कुर्लामधील सर्व रहिवासी मतदार यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि सर्वांच्या मेहनतीला यश आलं आणि जो विश्वास माझ्या मी नक्कीच तो सार्थ ठरतो. पुन्हा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक आरोप केले, तुमच्यावरती आरोप केले. कधी या काळामध्ये तुम्हाला मानसिक त्रास वगैरे झाला असं वाटतं? विरोधक विरोध करत असतात, पण आपण सर्व मार्गाने चाललो तर निश्चितपणानं काही अडचण येत नाही आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत घेतली आणि खऱ्या मार्गाने चाललो. शेवटी सत्याचा विजय असतो आणि तो आज झाला. हॅट्रिक मारलेले आहे, मनात किती आनंद आणि उत्साह आहे? निश्चितपणानं कुर्ला विधानसभेमध्ये मला वाटतं पहिल्यांदा अशा प्रकारचा इतिहास झाला असेल की अशा प्रकारची हॅट्रिक मारणारा मी पहिलाच आमदार असेल, पण याचं श्रेय मी संपूर्णपणे आपल्या कुर्ला रहिवाशांना देतो. तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे, कशा प्रकारचा आनंद आणि जल्लोष तुम्ही साजरा करता? हॅट्रिक ही तिसऱ्यांदाच असते, पहिलं स्पष्ट करतो. आणि आमची हॅट्रिक फिक्स होती, कारण की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही बोलत होतो. वायफळ खोट्या बडबड आम्ही करत नव्हतो, नको ते नॅरेटिव्ह आम्ही पसरवत नव्हतो, म्हणून हा आमचा विजय झालेला आहे. कसा आनंद आणि जल्लोष तुम्ही साजरा करता? जनतेचा कौल आहे हा, ओके. आणि दरवेळी फॅक्ट वरतीच आम्ही सगळे बोललेलो आहे आणि हॅट्रिक तर फिक्स होतीच आणि हा जल्लोष असा राहणारच. हा साहेबांच्या कामाचा आणि त्यांनी केलेल्या मेहनतीचा लोकांना जे लोकांना जनतेसाठी जे वाहून गेले आणि त्याचा हा विजय आहे. त्यांनी ज्या वेगवेगळ्या विकास कामं केली त्याचा हा विजय आहे. किती संघर्ष करावा लागला होता ज्यावेळेस लीड ही मोठी होती? साहेबांच्या संघर्ष तर झाला, साहेबांना ते आहेत, पण साहेबांनी जी लोकांची जी कामं केलेली आहेत त्याचं हे मतामध्ये रूपांतर झालेलं आहे. संघर्ष करायची गरज नाही, काम केलंय काम. अख्ख्या विभागामध्ये साहेबांचा जो काम आहे ना, तिसऱ्यांदा निवडून आलेत आणि आता तर काय, आता कोण चॅलेंज करू शकत नाही साहेबांना. फक्त आणि फक्त आमदार मंगेश कुडाळकर साहेब खरं तर साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि ही सीट आमची पक्की येणारे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती होतं. अगदी महिलांपासून पुरुषांपासून युवा सेनेपासून सगळे कार्यकर्ते अगदी जोमाने काम करत होते. प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन ते उतरत होते आणि साहेबांचं जसं काम होतं, साहेबांनी कधीच कोणाला दुखवलं नाही. गेली 10 वर्ष साहेब आमच्या या विभागाचे आमदार आहेत, कुर्ला विधानसभेचे, पण साहेबांनी कधीच कोणाला दुखवलं नाही, कधी कोणाला नाराज केलं नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर भले काम उशिराने होईल, पण साहेबांनी कधी असं दुखवलं नाही की नाही करतो असं बोलले नाही. येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत केलं आणि आज म्हणून हा जल्लोष आणि हा आनंदाचा क्षण त्यांच्याकडे. ऐतिहासिक हा दिवस आहे आज, की असं आमच्या कुर्ला विधानसभेत पहिल्यांदा असं झाले की तिसऱ्यांदा हॅट्रिक पूर्ण केले एखाद्या आमदाराने. ते आमच्या साहेबांनी केली आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड उत्साह आहे. प्रचंड मंगेश दादा साहेब आमचे, आम्ही त्यांना पहिल्यापासून साहेब 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 म्हणत आलो. अगदी लहानापासून ते इथेच मोठे झाले, त्याच्यामुळे इथल्या प्रत्येक गावाला काय हवंय ते साहेबांना अगदी बरोबर माहिती आहे आणि त्याच्यामुळे साहेब हा जो विजय झालाय तो त्याच्यासाठी झालाय. साहेबांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन. आता आम्ही साहेब केंद्रात बघू आणि कुठे कुठे पुढे पुढे जातील, पण आज त्यांच्या सोबत आम्ही आहोत याचा आम्हाला खरोखर सार्थ अभिमान आहे. आम्हा कुर्ल्यावासियांना, कुर्ला विधानसभेवाल्यांना, की आमचे साहेब आमच्या घरातले सारखे आहेत आणि म्हणून आज त्यांच्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर उतरलेलो आहेत. धन्यवाद. मंगेश कुडाळकर तिसऱ्यांदा निवडणूक विजय झालेले आहेत. तुम्ही तरुणी युवा सेना सर्व पदाधिकारी सोबतच एकूणच काय सांगाल आज विजय जल्लोष साजरा करता? जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक प्रचाराला लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिक सगळे माझा मामा आहे. तर मला खूप गर्व आहे. माझा मामा पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा हॅट्रिक पटकावलेली आहे. तो फक्त माझा मामा नसून प्रत्येक लहान मुलीचा भावा आहे, सगळ्यांचा भाचा आहे, सगळ्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आहे आणि त्यांनी प्रत्येक माणसाला आपला मानला आहे. म्हणून पूर्ण कुटुंब, कुर्ला कुटुंब आज एक झालेलं आहे आणि विजय ही आमची नक्कीच होती. माझा मामा हा मंत्रिपदापर्यंत जाऊन मी तर म्हणेन की तो मुख्यमंत्री व्हावा आणि असाच आपल्या महाराष्ट्राचा असाच विकास घडावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच वादा, मंगेश दादा. क्या बोले, हमारा मंगेश साहब का काम ही ऐसे तो उनका विजय फिक्स होना ही है ना. विजय हमको कितनी खुशी है? हमको तो बहुत खुशी है कि हमारे मंगेश साहब उनका भी हैट्रिक हो गया है. हम तीसरी बार उनका हुआ है, बट उनके वो नहीं, उनका काम बोलता है. बट हमारा काफी उनको सपोर्ट थे और उनका भी काफी हमको बहुत सपोर्ट है. कुर्ला विधानसभा मतदारसंघातून मंगेश कुडाळकर हे तिसऱ्यांदा विजय झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय. मी गुरुवंत DRV मुंबई.